पनवेल महानगरपालिका स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनवणे हेच आपले ध्येय असून यापुढे आपण त्यासाठी काम करणार आहोत, असे प्रतिपादन पनवेलचे आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी केले आहे। पनवेलच्या आयुक्तपदाचा पुन्हा एकदा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली आहे। दरम्यान आपल्याला पनवेलमध्ये परत बोलवण्यासाठी नागरिकांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी पनवेलकरांचे आभार मानले असून महापालिकेला स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही सुधाकर शिंदे यांनी यावेळी केले आहे। आपण पनवेल आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जो घटनाक्रम झाला त्यानंतर अनेक लोकांनी आपली बदली झाल्यानंतर त्यांना हवे असे वाटले होते म्हणून आंदोलन केली होती। परत जेव्हा निवडणूक संपली तेव्हा पुन्हा एकदा लोकांची मागणी व्हायला लागली की आयुक्त सुधाकर शिंदे यांना पुन्हा एकदा पनवेलच्या आयुक्तपदी आणावं आणि आज पुन्हा एकदा आपण पनवेलच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतलीत। एकंदरीत या प्रवासाविषयी लोकांच्या या भावनाविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे? आम्ही अधिकारी आहोत, शासन जिथे सांगेल तिथे आपण शासनाच्या आदेशानुसार काम करत असतो। मला महानगरपालिका स्थापन झाली तेव्हा शासनाने निर्देश दिले तेव्हा मी रुजू झालो, माझं काम प्रामाणिकपणे केलं। त्यानंतर काही कारणास्तव माझी उल्हासनगरला बदली झाली, मी तिथेही काम केलं। आता परत मला आज आदेश प्राप्त झाले चार्ज घ्यावा म्हणून, मी आज चार्ज घेतलेला आहे। इथेही आज मी जॉईन झाल्यापासून कामाला सुरुवात केली आणि जोपर्यंत शासन मला सांगेल तोपर्यंत मी माझं प्रामाणिकपणे काम करत राहील। या दरम्यान पनवेलच्या नागरिकांनी मला माझ्या कामाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मी पनवेलच्या नागरिकांचे अत्यंत आभारी आहे आणि त्यांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवला आहे त्या विश्वासाला पात्र राहून त्यांच्यासाठी मी जास्तीत जास्त काम करून पनवेलच्या नागरिकांची सेवा करेल अशी मी अपेक्षा करतो। आणि असे पनवेल महानगरपालिका जसं आपण डे 1 पासून म्हणतोय की पनवेल महानगरपालिका स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनवायची हेच आपलं ध्येय आहे, त्यानुसार आपण मागेही काम केलं। मध्यंतरीच्या काळातही निवडणुकीच्या काळातही त्या प्रकारे काम झालं आणि आजपासूनही आपण महानगरपालिका स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनवण्यासाठी आपण काम करणार आहोत। यासाठी मला पनवेलच्या नागरिकांचं पूर्ण सहकार्य अपेक्षित आहे। त्याबरोबरच तुमच्यासारख्या जागरूक मीडियामधून आम्हाला प्रशासनाची भूमिका नागरिकांपर्यंत पोहोचवणे, नागरिकांच्या भूमिका प्रशासनापर्यंत पोहोचवणे या कामी आपल्यासारख्या प्रसारमाध्यमांची सुद्धा आम्हाला मदत लागणार आहे आणि पूर्ण विश्वास आहे आपण ते सर्व अर्थाने आम्हाला मदत कराल। साहेब, आपल्याला या ठिकाणी विचारायचे की आज आपण आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतलीत तर सुरुवात करत असताना प्राधान्य कुठल्या गोष्टींना आपण देणार आहोत? पाऊस पनवेलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो, तर त्या पावसामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होणार नाही, त्यासाठी खबरदारीची जी काय काळजी घ्यायची आहे, जी काय पूर्वतयारी करायची ती पूर्वतयारी करायची आहे। त्याबरोबरच महानगरपालिकेच्या परिक्षेत्रामध्ये स्वच्छता, बऱ्याच ठिकाणचे रस्त्यांची डागडुजी, ड्रेनेजची डागडुजी, नालेसफाई ही सगळी कामं आता आपण प्रायोरिटीवरती करणार आहोत। आणि हा झाला शॉर्ट टर्मचा प्लॅन आणि आपलं लॉंग टर्म जे विजन आहे स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट पनवेल बनवायचं त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे। ज्या कामामुळे आपण लोकप्रिय झाले होते, उदाहरणार्थ मग आपण जसे पदोपद रस्ते मोकळे केले असतील किंवा बॅनरमुक्त पनवेल, स्वच्छ पनवेल केले असेल, ज्यामुळे लोकांमध्ये आपण प्रिय होतात, कदाचित त्याच गोष्टीमुळे काही लोकांसाठी आपण अप्रिय देखील झाला असाल, तर अशा लोकांचं म्हणजे कारवाई करत असताना, अनधिकृत झोपडपट्टी यांच्यावर कारवाई करत असताना किंवा हातगाडीवाले यांच्यावर कारवाई करत असताना त्यांच्या पुनर्वसनासाठी यापुढे जर कारवाई केली आपण तर त्यासाठी आपण काय विचार केलेला आहे का? नक्कीच आपण मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की झोपडपट्टीवर पनवेल महानगरपालिकेने कारवाई केली नाही। मागे खांदा कॉलनीमधल्या झोपडपट्टीवर जी कारवाई झाली ती सिडको प्रशासनाने केली आणि त्या प्रशासनाने जी आम्हाला मदत मागितली त्या मदतीच्या स्वरूपात पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाने त्यांना पूर्ण मदत केली। आपण हातगाडी किंवा हॉकर्स, पदपथावर व्यवसाय करणारे काही घटक असतील त्यांना आपण वेळोवेळी सूचना दिल्या, त्यांच्यासाठी आपण ओपन प्लॉट्स उपलब्ध करून दिले, सिडकोच्या माध्यमातून असतील किंवा पनवेल नगर परिषदेच्या जुनी जे मार्केट्स असतील त्याच्या माध्यमातून असतील, तरीसुद्धा मग काही घटकांनी ते त्यांच्या काही म्हणण्यानुसार ते तिथेच करू लागले, त्याच्यावरती आपण नाईलाजास्तव कारवाई केली। पण इथून पुढे सुद्धा आपण हॉकर झोन तयार करून त्यांना मार्केटसाठी, त्यांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी एक सुरक्षित जागा निर्माण करून देऊ, उपलब्ध करून देऊ आणि मला अशी पूर्ण अपेक्षा आहे की आता इथून पुढे कारवाईची गरज लागणार नाही आणि नागरिक आणि हॉकर्स स्वतःहून त्या हॉकर झोनमधून व्यवसाय करतील आणि नागरिकही स्वतःहून त्या हॉकर झोनमधून वस्तू विकत घेतील आणि पदपद मोकळे होतील। एक शेवटचा प्रश्न,
आज आपण आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली आहे, तर आपण पनवेलवासियांना काय आवाहन कराल? पनवेलवासियांना एकच आव्हान आहे, आपलं एकमेव ध्येय आहे पनवेल महानगरपालिका ही स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनवायची आहे. त्या अनुषंगाने पनवेलकरांनी जेवढं सहकार्य महानगरपालिकेला करता येईल तेवढं करावं आणि महानगरपालिका त्यांना सर्व प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी सदैव तत्पर असेल.